मी तिगोटे दशरथ रामचंद्र, रिटायर मुख्याध्यापक। मी या ठिकाणी आमच्या भगिनीने म्हणजे महिलांनी बुद्धविहारासाठी या सार्वजनिक ग्रामपंचायतच्या जागेमध्ये ही पाटी या ठिकाणी रोवलेली आहे। आणि ह्या पाटीसाठी काही लोकांनी बाहेरचे लोक आले, पोलीस आले, पण त्यांनी सांगितलं की वा काही अजिबात काही करायचं नाही, तुम्हाला जे काय करायचं आहे ते सावकाशपणे शांततेच्या मार्गाने करा असा त्यांनी सल्ला दिला। आणि गावचं पूर्णपणे आम्हाला सहकार्य आहे। सरपंच आमचाच आहे, त्यांचंसुद्धा आम्हाला सहकार्य आहे, त्यांनीसुद्धा काही आमच्यासाठी हे केलेलं नाही। गावच्या एकाही माणसाचा आम्हाला कसल्याही प्रकारचा विरोध नाही। आणि महिलांनी आलेल्या लोकांना, महिलांनी आणि आमच्या सर्व बौद्ध बांधवांनी सांगितलं की पाटी लावलेली आहे, आम्ही ती पाटी काहीही झालं तरी आम्ही ही पाटी या ठिकाणी हलू देणार नाही असा बौद्ध बांधवांनी निर्णय घेतलेला आहे। मी या ठिकाणी पत्रकार बंधूंना विनंती करतो की आमचं गाव तसं चांगलं आहे आणि आम्ही सगळेजण ग्रामपंचायत गावकऱ्याला विनंती करू की आम्ही जे घेतलेला निर्णय आहे तो चांगला, या चांगल्या कामासाठी गावकऱ्यांनी, ग्रामपंचायतीनं, पंचायत समितीनं आम्हाला सहकार्य करावं। त्याचबरोबर VS ट्रान्सफरचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकारीसुद्धा आमच्यासाठी बातमी कळल्या ते सुद्धा धावत आले, त्यांनीसुद्धा आमच्या या कार्यासाठी सहकार्य करावे अशी मी सर्वांना, सरपंच, पंचायत समिती आणि जे काही गावकरी असतील सर्वांना मी विनंती करतो आणि आम्हाला या कामासाठी सहकार्य करावं अशी मी बौद्ध बांधवाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो। वाघमारे, राहणार कुंठा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। ते आमचं म्हणणं काही नाही की आम्हाला सगळ्यांना सहकार्य करून आम्हाला इथं विहारासाठी जागा द्यावी आणि एवढीच विनंती त्यांना सगळ्यांना मागतात। जय भीम। मी करुणा शिवाजी तिगोटे, राहणार कुमटा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। कुमटा गावातील रहिवासी असून ग्रामपंचायत आणि पंचायत समितीला एवढीच विनंती करते की आमच्या बौद्धवासियांना रीतसर बुद्धविहारासाठी जागा मान्य करून द्यावी। जय भीम। मी अमृताली चंद्रकांती होते, राहणार कुमटा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। आमचं एवढंच मागणं आहे की आम्हाला इथं बुद्धविहारासाठी जागा शासनाच्या मार्फतची ही जागा आहे, कोणाच्या मालकी हक्काची जागा नाही। आम्हाला ही जागा इथं बांधून दिलीच पाहिजे। आम्ही जीवे गेले तरी बी आम्ही हरकत काही करणार नाही। आम्हाला इथं बसून, आम्ही पावसात सुद्धा बसून आहोत तरी आम्हाला ही दिलीच पाहिजे। ही ग्रामपंचायतची लोकांनी मान्य करावी एवढी त्यांना सांगण्यात येईल, एवढी विनंती आहे माझी। जय भीम। आपण बघितलंच आहे की मागासवर्गीय समाजाला आजपासून नाही, हजारो वर्षापासून ते तसलंच आहे। आता प्रत्येक समाजाला आपल्याच एक जातीचं मंदिर असं वाटते, मुस्लिम समाजाला मंदिर असं वाटते, त्याच प्रकारे बौद्ध समाजाला एक छोटंसं बौद्धविहार पाहिजे। इथं काय आम्हाला इथं बंगला बोटालट बांधायचं नाही की या ठिकाणी आमचे लेकरं बाळ काय सांभाळायचे नाहीत, काही करायचं नाही। एक प्रार्थना स्थळ पण पाहिजे म्हणून आम्हाला ही जागा पाहिजे आहे। आणि या चांगल्या कामासाठी जर पंचायत समिती, सरपंच हे सगळेजण मध्ये जर पाय घालत असतील तर याचा अर्थ कुठं ना कुठं तर ते दिसूनच येऊन जातं, त्याला सांगायची गरज नाही। राहिला विषय दुसरा, ज्या टायमाला इथे हे संध्याकाळी रात्री हे पाटी वगैरे रवण्यात आली, इथल्या काही आमच्या शाखा अध्यक्षांचा फोन आला की आम्हाला की अशी आम्ही पाटी रवली आहे या ठिकाणचा जी। आणि दुसरी गोष्ट नाही रियालिटी आहे, आता थोडा पहिला आलतात ना त्यांना मेडिकल टेस्ट पाहिजे, एक पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट त्यांना डायरेक्ट पहिल्या स्टार्टिंगला सगळ्याला बोलायला पाहिजे, एकदम चर्चा करायला पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे काय नाही, कशा पद्धतीने तुमची मागणी आहे। हे न करता डायरेक्ट त्यांना पोलिसाला मागवते, याचा अर्थ हल्ला उठवायचं होतं, खुल्लं दिसून येते। आणि ह्याचा दुसरी गोष्ट त्यांना विचारलं, साहेब सरपंच साहेब याचा गट नंबर काय या जागेचा तुम्ही सांगता का? त्या साहेबाला गट नंबर सुद्धा माहित नाही, मग त्याची साईडची जागा त्याची कशी असेल? आणि इथं साईडला वकार आहे म्हणा, या वकारीचं आम्ही काम चालू करणार। गेल्या 20 वर्षापासून वकार बंद आहे आणि आता आला इथे आम्ही जागा पाटी रवली की याला इथे वकार चालू करायचे, बोधविहार दिसले की वकार चालू करायचे, म्हणजे कुठं ना कुठं तर हमेशा आपल्याला अडवण्यात येत आहे, हे आपल्याला लक्षात येऊ द्या। आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी जर आम्ही कायदेशीर प्रकारे सगळ्या गोष्टी करणार आहोत। जर जर आम्हाला आडवं आले, आम्ही बी त्यांना आडवं घेऊ, कशा पद्धतीने घ्यायचं हे काय नाही, ही भीमाचा वाघ आहे, कशा पद्धतीने ते घेऊ। पांडुरंग माणिकराव तिगोटे, राहणार कुमटा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर, इथला रहिवासी असून बऱ्याच दिवसापासून आमच्या समाजाला कुठलीही जागा उपलब्ध मिळालेली नाही आणि सतत ग्रामपंचायतीने आम्हाला विरोध करून कुठलंच आम्हाला स्थान बसू दिले नाही। आणि बऱ्याच दिवसापासून हे बेनारची जागा शासनाची आहे, आम्ही इथं ह्या जाग्याकरता आम्ही विचार करून 2 वर्षापासून हे महिला सगळ्या त्या कामात लागलेले आहे। पण केव्हा तरी आमचा सरपंच आला,
तर आमचं हे काम होईल. आम्हाला कधीही सीट मिळालेली नाही आणि म्हणून हे जागा रात्री 1:11 1 वाजता आम्ही हे जाग्याचे नियोजन करून झेंडा राजा पाठी लावले. प्रमुख मागणी आम्हाला ह्या जागा शासनानं ग्रामपंचायतीनं आमच्या ताब्यात द्यावी. विरोध तर राहणारच आहे. ग्रामपंचायतीची जागा आहे, ग्रामपंचायत हे विरोध करूच लागेल. मी प्रवीण नारायण तिगोटे. समस्त समाज हा विश्वशांती बुद्ध विहार व्हावं म्हणून बसलेला आहे. तरीही ग्रामपंचायत त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यांनी तर ही जागा आमच्या ताब्यात द्यावी, आमच्या मालक हक्काची आहे आणि इथं बौद्ध विहार झालंच पाहिजे. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचाही आमच्या नावे करून देत नाहीत. त्यांचाही विरोध आहे. कुठलाही शांततेत त्यांनी ही जागा आमच्या नावात करून द्यावी, नाहीतर पुढील आम्ही जे काही होईल त्याच्यासाठी आम्ही पात्र आहोत. हे मी VS पॅन्थरच्या शाखा अध्यक्ष याच्या वतीनं मागणी करत आहे. लवकरात लवकर ही जागा आमच्या नावी करून द्यावी अशी मागणी करत आहे मी. तर आम्ही पुढे आंदोलन करण्यात तयार आहोत. कायदेशीर पद्धतीने ज्याही काही गोष्टी होत्या आम्ही त्याला समक्ष पुढे जाऊ.